नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार आणि अखेर 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजीत आहे। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $12.5 प्रतिबुशेलच्या दरम्यान दिसत आहे। याचा कुठेतरी फायदा सोयाबीनच्या भावाला मिळेल असं वाटत होतं, परंतु 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये खरीप हंगामासाठी खत बियाणांची जी खरेदी सुरू होणार आहे, यामुळे खत बियाणांची खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासणार आहे। या आवश्यकतेला परिपूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी कास्तकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करणार। यामुळे 1 ते 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढणार आणि या वाढलेल्या विक्रीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 1 ते 15 जून पर्यंत दबावात राहणार। या दबावाचा विचार केला तर जो सध्या सोयाबीनचा भाव हा 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे, ही भाव पातळी 200 रुपयांनी घटून 4000 ते 4400 दरम्यान दिसणार आहे। पण 15 जून नंतरचा विचार केला तर सोयाबीनची विक्री कमी होणार आणि सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसणार। या सुधारणेमध्ये सोयाबीनचा भाव 200 रुपयाने वाढून 4200 ते 4600 च्या दरम्यान सोयाबीनची भाव पातळी आपल्याला 30 जून पर्यंत या ठिकाणी दिसू शकते। याचा अर्थ लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजारभाव 1 ते 30 जून पर्यंत 4000 ते 4600 च्या दरम्यान राहणार आहे। पहिल्या 15 दिवसात दबाव तर पुढच्या 15 दिवसात तेजीची शक्यता आहे। यामुळे लक्षात घ्या की एका मर्यादेपेक्षा जास्त सोयाबीनचा बाजारभाव 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारात वाढणार नाही। म्हणून 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी आल्यानंतर आपण तिथं सोयाबीनची विक्री करून फायदा मिळवू शकतात, अथवा सध्या जर सोयाबीनचा भाव 4500 च्या आसपास मिळाला तर इथेही सोयाबीनची विक्री करून आपल्याला होऊ शकतो फायदा, कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही।
तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.